मंडळी, फक्त कल्पना करा, तुम्ही सकाळी उठता, अजून डोळे पूर्ण उघडलेले नसतात, पण हात आपोआप मोबाईलकडे जातो. एक नोटिफिकेशन, मग व्हॉट्सअप, मग इंस्टाग्राम, मग यूट्यूब. तुम्ही स्वतःला म्हणता फक्त 2 मिनिटं पाहतो, पण जेव्हा मोबाईल खाली ठेवता तेव्हा कळतं 2 मिनिट नाही, जवळजवळ अर्धा तास गेला. आणि गंमत म्हणजे तुमचा मोबाईल फक्त तुमचा वेळ घेत नाही आहे, तो तुमचा टार्गेट, नंतर निर्णय घेण्याच्या क्षमतेचा आणि मानसिक शांततेचा वापर करतोय. पण सर्वात धक्कादायक गोष्ट कोणती, तर हे सगळं अपघाताने होत नाही. आपल्या मेंदूला कशामुळे पुन्हा पुन्हा मोबाईलकडे पाहावंसं वाटतं, यामागे मानसशास्त्र काम करतं. आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत. आपल्यापैकी किती जण मोबाईलशिवाय एक दिवस राहू शकतील? ऑफिसमध्ये काम करताना मोबाईल जवळ, अभ्यास करताना मोबाईल जवळ, जेवताना मोबाईल, बसमध्ये मोबाईल, झोपण्यापूर्वी मोबाईल, कधीकधी तर घरातल्या माणसाशी बोलताना देखील एका हातात मोबाईल असतो. आणि मग आपण स्वतःलाच दोष देतो, माझ्यातच डिसिप्लिन नाही. पण थांबा, कदाचित समस्या तुमच्या इच्छाशक्तीत नाही. समस्या अशी आहे की मोबाईल आणि त्यामागच्या ॲप्स तुमच्या मेंदूच्या काही नैसर्गिक कमकुवतपणांचा फायदा घेतात. आता प्रश्न आहे, नेमकं असं काय होतं की आपण मोबाईल पुन्हा पुन्हा तपासतो? याचं उत्तर समजण्यासाठी आपल्याला आपल्या मेंदूतील एक छोट्या पण शक्तिशाली यंत्रणेकडे पाहावं लागेल. आपल्या मेंदूला नवीन माहिती आकर्षित करते. उदाहरणार्थ, तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आली. आता तुमच्या मेंदूला माहीत नाही की त्यात काय आहे, कुणाचा मेसेज, कुणाचा फोन, नवीन व्हिडिओ, की कुणी तुमच्या फोटोला लाईक केलं, की एखादी महत्त्वाची बातमी. ही अनिश्चितता खूप शक्तिशाली असते. मानसशास्त्रात याला व्हेरिएबल रिवॉर्ड म्हणजेच अनिश्चित बक्षिसाची सवय समजण्यासाठी वापरलं जाणारं तत्त्व म्हणता येईल. तुम्हाला प्रत्येक वेळी समान बक्षीस मिळत नाही. कधी एक मजेदार व्हिडिओ मिळतो, कधी एखादा महत्त्वाचा मेसेज, कधी काहीच नसतं. पण पुढच्या वेळी काय मिळेल हे माहीत नसतं आणि म्हणूनच मेंदू पुन्हा तपासतो, पुन्हा आणि पुन्हा. आता पुढचा मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे. मानसशास्त्रज्ञ, एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहे, यांनी प्राण्यांच्या वर्तनावर प्रयोग केले. त्यांच्या कामातून एक महत्त्वाचा सिद्धांत समोर आला की बक्षीस मिळाल्यावर एखादं वर्तन पुन्हा होण्याची शक्यता वाढते. पण बक्षीस नेमकं कधी मिळेल हे जर निश्चित नसेल, तर त्या बक्षिसाचा शोध घेण्याचं वर्तन आणखी मजबूत होऊ शकतं. आता विचार करा, तुम्ही इंस्टाग्राम उघडता. पहिल्या वेळी काही विशेष नाही, दुसऱ्या वेळी एक मनोरंजक रील, तिसऱ्या वेळी कोणाचा मेसेज, चौथ्या वेळी एखादा जबरदस्त व्हिडिओ, पाचव्या वेळी काहीच नाही. पण मेंदू म्हणतो पुढच्या वेळी कदाचित काहीतरी चांगलं असेल आणि तुम्ही स्क्रोल करता. हेच कारण आहे की सोशल मीडियावरचा पुढचा व्हिडिओ काय असेल हा प्रश्न इतका शक्तिशाली ठरतो. पण मोबाईलचा वेळ इथे थांबत नाही, तो तुमच्या लक्ष्याशीही म्हणजे टार्गेटशी खेळतो. समजा तुम्ही ऑफिसमध्ये एखादं महत्त्वाचं काम करत आहात. तुम्हाला 1 तास शांतपणे काम करायचं आहे. अचानक टिंग म्हणजेच नोटिफिकेशन. तुम्ही फोनकडे पाहता फक्त 5 सेकंद, पण तुमचा मेंदू त्या क्षणी दुसऱ्या कामाकडे वळतो. मग पुन्हा कामाकडे, पुन्हा मोबाईल, पुन्हा काम. असं वारंवार झालं की तुमचं लक्ष सतत बदलत राहतं. याला आपण साध्या भाषेत अटेन्शन फ्रॅगमेंटेशन, लक्षाचं तुकडं होणं असं म्हणू शकतो. आणि याचा परिणाम फक्त प्रोडक्टिव्हिटीवर होत नाही, तर दिवसभर सतत काहीतरी नवीन पाहिल्यामुळे मनाला शांत बसणंही अवघड होऊ शकतं. पण आता एक प्रश्न, मोबाईल नसतानाही आपण कंटाळतो का? तर हो, आणि यामागेही एक मनोरंजक कारण आहे. पूर्वी बसमध्ये प्रवास करताना लोक खिडकीबाहेर पाहायचे, रेल्वेमध्ये लोक पुस्तक वाचायचे, रांगेत उभं राहिलं की आजूबाजूला पाहायचे. कधीकधी काहीही करायचं नाही, फक्त विचार करायचे. आज मात्र लिफ्टमध्ये 20 सेकंद उभं राहिलं तरी फोन, सिग्नलवर गाडी थांबली तरी फोन, चहा येईपर्यंत फोन, कोणी फोन उचलला नाही तर फोन. आपल्या मेंदूला प्रत्येक छोट्या रिकाम्या क्षणी स्टिम्युलस हवा असतो आणि मोबाईल तो स्टिम्युलस लगेच देतो. म्हणून शांतता आपल्याला अस्वस्थ वाटू लागते. पण इतिहासात एक अशी व्यक्ती होती जिने शांत विचार करायला प्रचंड महत्त्व दिलं. असं सांगितलं जातं की त्या व्यक्तीला एकांतात विचार करण्यासाठी वेळ आवळत असे. त्यांच्या काळात अर्थातच स्मार्टफोन नव्हता, पण आजच्या जगासाठी त्यांच्या जीवनातून एक मोठा धडा मिळतो. गंभीर विचार करण्यासाठी आपल्या मेंदूला शांत वेळ आवश्यक असतो. आपण प्रत्येक क्षणी बाहेरून माहिती घेत राहिलो तर स्वतःचे विचार ऐकण्यासाठी वेळ कधी मिळणार?
तुम्ही दिवसभर दुसऱ्यांचे व्हिडिओज पाहतात, दुसऱ्यांचे ओपिनियन्स पाहतात, दुसऱ्यांचं जीवन पाहता, दुसऱ्यांचे सक्सेस पाहता आणि न कळत स्वतःच्या जीवनाबद्दल विचार करण्यासाठी वेळ कमी पडतो. आता पुढचा मुद्दा तर विशेषतः विद्यार्थ्यांसाठी आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणता मी मोबाईलही पाहू शकतो आणि कामही करू शकतो, पण मेंदू एकाच वेळी 2 गुंतागुंतीची कामं पूर्ण क्षमतेने करत आहे असं नसतं. तो अनेकदा एका कामातून दुसऱ्या कामाकडे स्विच करत असतो. उदाहरणार्थ, तुम्ही एक्सेलमध्ये काम करत आहात, मध्ये व्हॉट्सअप, पुन्हा एक्सेल, मग ईमेल, मग इंस्टाग्राम, मग पुन्हा एक्सेल. तुम्हाला वाटतं मी मल्टीटास्किंग करतोय, पण प्रत्यक्षात तुमचं लक्ष वारंवार बदलतंय आणि प्रत्येक बदलाची मानसिक किंमत असते. म्हणूनच 2 तास मोबाईलसमोर बसून काम केल्यानंतरही तुम्हाला वाटतं आज मी एवढं काम केलं, पण झालं काय? आता उपाय काय? मोबाईल फेकून द्यायचा का? नाही, कारण मोबाईल शत्रू नाही, समस्या आहे आपण त्याचा वापर कसा करतो. आज एक छोटा प्रयोग करा. तुमच्या मोबाईलमधील नोटिफिकेशन्स उघडा आणि स्वतःला विचारा, यापैकी खरंच कोणत्या नोटिफिकेशन्स मला तातडीने हव्या आहेत? बहुतेक ॲप्स नाहीत. इंस्टाग्रामला तुमची तातडीची गरज नाही, शॉपिंग ॲपला नाही, रँडम न्यूज ॲपला नाही. प्रत्येक नोटिफिकेशन म्हणजे तुमच्या मेंदूच्या दारावरची एक छोटी टकटक आहे आणि प्रत्येक वेळी तुम्ही दार उघडलं तुमचं लक्ष तिथे जातं. म्हणून अनावश्यक नोटिफिकेशन्स बंद करा. तुम्ही मोबाईलवर नियंत्रण मिळवण्याआधी नोटिफिकेशन्सवर नियंत्रण मिळवा. पण अजून एक सवय आहे जी तुमच्या मेंदूसाठी याहूनही महत्त्वाची आहे, म्हणजे फोन कुठे ठेवायचा. हा साधा पण शक्तिशाली नियम आहे. तुम्ही अभ्यास करत असाल तर फोन टेबलवर ठेवू नका. काम करत असाल तर फोन हाताच्या अंतरावर ठेवू नका. शक्य असेल तर दुसऱ्या खोलीत किंवा बॅगेत ठेवा, कारण टेम्पटेशन कमी करण्यासाठी नेहमी इच्छाशक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नाही. एन्व्हायरमेंट बदला. समजा तुमच्या घरात मिठाई समोर ठेवली आहे आणि तुम्ही म्हणता मी खाणार नाही, पण मिठाईच दिसत नसेल तर निर्णय घेण्याची गरजच कमी होते. मोबाईलबाबतही तेच. दिसत नाही, आठवत नाही, हातात जाण्याची शक्यता कमी. पण यापेक्षा एक मोठा बदल तुम्ही करू शकता. दिवसातील नो फोन झोन्स तयार करा. तुमच्या दिवसात 3 जागा मोबाईल मुक्त करा. पहिली, उठल्यानंतरची पहिली 30 मिनिटं. दुसरी, जेवताना. तिसरी, झोपण्यापूर्वीची शेवटची 30 मिनिटं. त्यावेळेत फोन नाही. सुरुवातीला विचित्र वाटेल, कदाचित बेचैनी होईल, तुम्हाला फोन तपासावा वाटेल, पण हाच तर मुद्दा आहे. तुम्ही तुमच्या मेंदूला पुन्हा शिकवत आहात प्रत्येक रिकाम्या क्षणी मला स्टिम्युलेशनची गरज नाही आणि हळूहळू शांत बसणं पुन्हा नैसर्गिक वाटू लागतं. स्वतःला एक प्रश्न विचारा. पुढच्या वेळी तुम्ही विनाकारण मोबाईल उघडाल तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा, मी आत्ता नेमकं काय शोधतोय? माहिती, मनोरंजन, कुणाशी संपर्क, की फक्त कंटाळा घालवतोय? कधीकधी आपल्याला मोबाईलची गरज नसते, आपल्याला फक्त भावनेपासून पळायचं असतं. कंटाळा, एकटेपणा, ताण, चिंता, अस्वस्थता आणि मोबाईल त्या भावनांवर तात्पुरता पडदा टाकतो, पण भावना संपत नाहीत. म्हणूनच मोबाईल बाजूला ठेवल्यावर पुन्हा तीच बेचैनी जाणवते आणि म्हणून खरी गरज आहे मोबाईल कमी वापरण्यापेक्षा स्वतःच्या मनाला समजून घेण्याची. आज मोबाईल आपल्या आयुष्याचा भाग आहे. कामासाठी हवा, व्यवसायासाठी हवा, शिक्षणासाठी हवा, कुटुंबासाठी संपर्कासाठी हवा. म्हणून मोबाईल सोडण्याची गरज नाही. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुम्ही मोबाईल वापरत आहात की मोबाईल तुमचा वापर करतोय? हा प्रश्न रोज स्वतःला विचारा, कारण तुमचा वेळ परत मिळवणं म्हणजे फक्त स्क्रीन टाईम कमी करणं नाही. त्याचा अर्थ आहे जास्त लक्षपूर्वक काम करणं, कुटुंबासोबत खऱ्या अर्थाने उपस्थित राहणं, स्वतःच्या विचारांसाठी वेळ देणं आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या मेंदूचा मालक पुन्हा आपण होणं. तुमचा मोबाईल स्मार्ट आहे, पण तुमचा मेंदू त्याहून जास्त स्मार्ट आहे. फक्त त्याला पुन्हा एकदा तुमच्या नियंत्रणात काम करायला शिकवायचं आहे. तर मंडळी, जर या व्हिडिओमुळे तुम्हाला जाणवलं असेल की अरे मीही मोबाईलचा असा वापर करतो, तर हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला किंवा कुटुंबातील व्यक्तीला नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये एक गोष्ट नक्की सांगा, तुमचा स्क्रीन टाईम दिवसाला किती तास आहे आणि आजपासून तुम्ही कोणता एक नियम सुरू करणार? तो उठल्यानंतर 30 मिनिटं नो फोन की झोपण्यापूर्वी 30 मिनिटं नो फोन? कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच प्रकारच्या मानसशास्त्रावर आधारित आपल्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेल्या व्हिडिओसाठी
चॅनेल सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.